आणि सलाम आमचा घ्यावा हा महाराष्ट्र देशा, जो दिल्लीचेही तख्त राखतो तो हा महाराष्ट्र माझा. आणि या महाराष्ट्र भूमीला पण आपण वंदन करतोय. आणि त्याच्यानंतर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे मात्र एका बाजूला आपल्याला संघ या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळेल, तो म्हणजे आई गावदेवी तळवली. आणि त्यांच्या विरोधामध्ये जो संघ इन ॲक्शनमध्ये आहे तो स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ. या दोन टीम दरम्यान मात्र मॅच पाहायला मिळतीये. सोपान मालकर साहेब आलेले आहेत इकडे, संदेशजी मालकर साहेब आलेले आहेत, सन्माननीय गणेशजी मालकर साहेब, सन्माननीय किरणजी मालकर, कृष्णाजी बडेकर साहेब आणि नरेंद्र मालकर साहेब, या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. आणि सगळ्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून मी आपलं करतोय मनपूर्वक आणि सहर्ष सहर्ष असं स्वागत. सलामीची जोडी तडीगडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. आमच्या समवेत सर प्रतीक मोरे या ठिकाणी जोडले गेलेले आहेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये. त्यांचं आपण स्वागत करूया. आणि पहिला बॉल जसा पडेल तसा टाईम अलर्ट या ठिकाणी कंपल्सरी केला जाईल. सुरुवातीची 4 षटकं 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये पूर्ण करणं अनिवार्य असेल, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी घ्यावा लागेल. ही सूचना मात्र फिल्डिंग टीमसाठी आहे आणि त्याच्याकडे पण आपण लक्ष द्यावं, कारण स्पर्धा मानस सन्मानाची आहे. एव्हरी टीम एव्हरी प्लेयर हॅज टू फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द टुर्नामेंट. त्यामुळे नियमांचं पालन तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. क्रॉसिंग पण इकडे आहे बघा, क्रॉसिंग लाईन पण या ठिकाणी आहे. त्यामुळे फलंदाज जेव्हा बाद होईल आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल, तेव्हा न्यू बॅटर जेव्हा आतमध्ये जाईल त्याला ती लाईन खरं तर बाद होणाऱ्या फलंदाजाच्या आधी क्रॉस देखील करावी लागेल. ती क्रॉसिंग लाईन पण पाहायला मिळते. त्यामुळे या नियमांकडे देखील आपण या स्पर्धेमध्ये लक्ष द्यायचं आहे. बघा दोन्ही टीम ज्या आहेत त्यांना बीमरसाठी एक रिव्ह्यू या ठिकाणी एका सत्रामध्ये दिला गेला आहे. आणि पंचांसाठी अनलिमिटेड रिव्ह्यूज आहेत. त्यामुळे पंचांना जर कोणती सिच्युएशन क्रुशल वाटली तर त्या क्षणावरती ते कोणत्याही गोष्टीसाठी कधीही रिव्ह्यू घेऊ शकतात. पण खरं तर ज्या दोन टीम मैदानाच्या आतमध्ये ॲक्शनमध्ये असतील त्यांना एक रिव्ह्यू दिला जाईल. बीमरसाठी जो सक्सेसफुल झाला तर मात्र पुन्हा घेण्याची संधी मिळेल, आणि सक्सेसफुल झाला तर मात्र पुन्हा घेता येणार नाही. या नियमांकडे लक्ष द्यावं. कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग या स्पर्धेचा देखील नियम आहे. 12th मॅन मॅग्नेटरी आहे. त्यामुळे तुमचे 12वे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित असले पाहिजेत, जे उपस्थित देखील झालं. त्यामुळे त्यांचं पण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत या ठिकाणी करूया. दोन्ही आमचे मॅच ऑफिशियल्स एका बाजूला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अरुणजी पारंगे सरांना पाहतोय. स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण नरेश म्हात्रे सरांना या ठिकाणी पाहतोय. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. लाईव्ह यस काच या ठिकाणी जी 2 व्हीलर आहे ती मी मगाशीच सांगितलं होतं, ती 2 व्हीलर इकडे मागे घेऊन जा, व्यासपीठाच्या मागे आपण पार्क करायची. ज्यांची 2 व्हीलर आहे त्यांना विनंती आहे, किंवा जे आरशे देखील असतील ते आपण उलट्या दिशेने फिरवायचे आहेत, इकडे आमच्या दिशेने. इकडे ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम आमची या स्पर्धेला लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी सज्ज झाली आहे. जेव्हा मी कल्याण डोंबिवलीमध्ये समालोचन करण्यासाठी जातो तेव्हा त्यांची आमची भेट बऱ्याच वेळा होत असते, पण आता ते आमच्या या रसायन विभागामध्ये पण आलेले आहेत. त्यामुळे त्यांचं पण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. पण जाऊया मॅचच्या दिशेने. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले, विश यू ऑल द बेस्ट. बोथ टीम खेळायला सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुट वरती गेल्यात, कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला चकावत असताना बॉल निघून चाललाय डीप टर्नमॅन सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाजाचा वार, पहिला बॉल, पहिला चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा आल्यात. 4 धावेच्या बरोबरीने बॅटिंग टीम स्वतःचं अकाउंट मात्र यावेळेस आपल्याला ओपन करताना पाहायला मिळते. ओपनिंग प्लेअरचा जर आपण विचार केला तर राहुल देशमुख आणि तेजस देशमुख हे सलामी फलंदाजांची जोडी आहे. पहिल्या ओव्हरसाठी आपण सौरभ मालकर यांना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आला. आउटसाईड द ऑफ स्टंपची लाईन वापरली होती, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि चौकाराचा मार बसलाय. यावरचा चेंडू देखील बॅटची बाहेरची कडा घेतोय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं होतंय फर्स्ट स्लिपमध्ये. फिल्डिंगचा रोल क्रिकेटच्या खेळामध्ये फार इम्पॉर्टंट आहे. फिल्डिंग एक असं डिपार्टमेंट जे कोणत्याही क्षणी
मॅचला पलटवण्याची ताकद ठेवतं आणि त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण तुम्हाला नेहमी चांगलं करावं लागेल. सिंगल धाव मिळतीये. स्कोर कार्डमध्ये मात्र आता वाढ होईल. 5 धावा या ठिकाणी मात्र धावफलकावरती बनवल्या गेल्यात. पिवनचं पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे 2 खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक खेळाडू डीप मिड विकेटमध्ये उभे केलेत, दुसऱ्या खेळाडूंना उभं केलं गेलं आहे डीप लॉंग ऑफच्या एरियामध्ये आणि बाकी सगळे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतील. गोलंदाज तयार झाल्यात. यावरचा चेंडू प्ले अँड मिस. ठप्पा पडलाय, थोडासा खाली राहिला की काय असे प्रश्न मात्र आता निर्माण होत आहेत. तेजस देशमुख सध्याच्या घडीला एक जबरदस्त क्रिकेटपटू म्हणून यंगस्टार वयाळ या संघाकडून मात्र ज्या खेळाडूने बरंचसं नाव कमावलं आणि यंदाच्या वर्षी कित्येक मॅन ऑफ द सिरीजची पारितोषिकं पण ज्यांनी जिंकलेली आहेत ते तेजस देशमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक एंडवरती पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून निर्धाव खेळला गेला आहे. यावेळेस स्ट्रेट फटका गॅपमध्ये बॉल आहे. वा, स्वीट साऊंड ऑफ अ बॅट आपण ऐकला आणि बॉल मात्र निघून चाललाय लॉंग ऑनच्या पलीकडे. तेजस देशमुख यांच्या बॅटमधून आलेला दमदार चौकार. 4 धावा इथून मात्र मिळत आहेत. कमालीची सुरुवात मात्र होताना पाहायला मिळतीये ती म्हणजे बॅटिंग करत असणाऱ्या स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ या संघासाठी. स्कोर कार्डचा जर आपण विचार केला 9 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. फार चांगले ग्राफिक्स आहेत आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हचे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू मात्र खाली राहताना पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत जर या ओव्हरच्या चेंडूंचं आपण ॲनालिसिस केलं तर जो गुडलेनचा एरिया आहे त्याच्याच पुढे जो शॉर्ट ऑफ लेन्थचा फुलर लेन्थचा जो एरिया आपल्याला पाहायला मिळतो आहे त्या एरियामध्ये आत्तापर्यंत प्रत्येक चेंडू हा डिलिव्हर्ड केला गेला. काही चेंडू जे आपण पाहिले फुलर लेन्थचे होते खाली राहताना पाहायला मिळाले. गुडलेन स्पॉटचे चेंडू जे होते त्यांच्यावरती चांगला बाउन्स आत्तापर्यंत पाहायला मिळाला आहे. फुल टॉस होता, ड्राईव्ह खेळ आहे, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, परंतु क्षेत्ररक्षक चुकी करत असताना क्रिकेटचा खेळ चुकीला माफी नाही. छोट्या चुका पण मोठं नुकसान या गोष्टीचा उल्लेख मी करतोय. नशिबाची साथ मिळाली जाते आणि शेवटच्या बॉलवरती आलेला हा दमदार चौकार. धावा या बनवल्या गेल्यात पॅडिंग टीमच्या माध्यमातून. पहिला चेंडू 4 वाजून 20 मिनिटांनी पडला गेला होता आणि आता जर घड्याचा काटा आपण पाहिला तर 4 वाजून 24 मिनिटं झालेली आहेत. म्हणजे अवघ्या 3 मिनिटातच संपलं होतं. त्याच्यानंतर 1 मिनिट जे आहे ते पुढचं ओव्हर सुरू करण्यासाठी आपण घेतलंय. परंतु आत्तापर्यंत जर आपण विचार केला तर तळवली संघ ऑन टाईम आहे. 4 मिनिटांमध्ये 1 ओव्हर कंप्लीट केली आहे आणि येणाऱ्या ज्या 3 ओव्हर आहेत त्या देखील मात्र आपल्याला 16 मिनिटांचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये पूर्ण करायच्या आहेत. तर मात्र शेवटचं षटक तुमच्यासाठी योग्य ठरेल. गोलंदाज नवीन आलेले आहेत, मनोज आलेले आहेत. पहिला चेंडू आउटसाइड टॉप स्टंप. पंच 2 हात आमच्या दिशेने समांतर करतायत. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर चेंडू येतोय. टीमच्या अकाउंटमध्ये +1 होताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे गजाभाई यांची या ठिकाणी एंट्री झालेली आहे. गजाभाई आले आहेत. आगळा वेगळा लुक, डॅशिंग पर्सनॅलिटी आहे त्यांची. त्यांचं पण आपण स्वागत करूया. दरम्यान इथे पहिला चेंडू अवांतर गेला. अवांतरच्या बरोबरीने 14 धावा या स्कोर कार्डवरती जॉईंट होताना पाहायला मोदील. गोलंदाज तयार झाल्यात. हो, यावेळेचा बॉल स्लॉटमध्ये होता. सरळ बॅटने फटका करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. चांगला प्रयत्न होता करता चेंडू त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही. डाईव्ह करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. जरी यश मिळालं नसलं तरी मात्र जे प्रयत्न होते त्यांचं कौतुक करावं लागेल. कारण यशाचा मार्ग हा प्रयत्नातूनच जात असतो आणि संघर्ष ही यशाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तुम्हाला संघर्ष आणि प्रयत्न या दोन्ही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतात आणि तेच करताना क्षेत्ररक्षकांना आपण पाहिलेलं आहे. सिंगल धाव मात्र इथून मिळाली. एका धावेने पुन्हा एकदा आपण पाहू शकाल स्कोर कार्ड पुढे जातो आहे. थेंबे थेंबे तळे साचे याचा उल्लेख केला जातो. त्यामुळे चांगल्या चेंडूंना दिलेला सन्मान, खराब चेंडूवरती केलेलं प्रहार हे उद्दिष्ट तुमचं असलं पाहिजे आणि त्याच दिशेने वाटचाल करताना बॅटिंग टीम.
आखू टप्प्याचा बॉल छोटा फुल तेजस देशमुख यांच्या बॅटमधून तडाखा दमदार षटकार. सहा धावा मात्र या चेंडूवरती मिळत आहेत. मगाशीच मी सांगितलं तेजस देशमुख वयाळ गावाला मिळालेला एक असा सितारा जो प्रत्येक वेळी मैदानाच्या आतमध्ये चमकत असतो आणि यावेळेस पण त्याच्या बॅटमधून एक दमदार षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. धावसंख्येमध्ये आता प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळेल. धावा मात्र पुढे गेल्या गेल्यात. हो यावेळेस थोडंसं रनअपमध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळतोय. दरम्यान स्कोर कार्डचा जर आपण विचार केला 21 धावा या स्कोर कार्डवरती मात्र जमा झाल्यात. 21 इज ऑन द टोटल. तेजस देशमुख हा खेळाडू जोपर्यंत असेल खतरा असेल गोलंदाजांवरती. यावेळेस बॅट मात्र फिरली आहे, कनेक्शन झालं नाही. गोलंदाज मनोज देखील सांगतात हम भी कुछ कम नहीं है, आप शेर है तो हम भी सवा शेर है, आप 6 मारेंगे तो हम भी डॉट गेन निकालेंगे. आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडू यावेळेस फेकताना आपण पाहिला आहे. खरं तर अशी लढाई झाली पाहिजे. एका बाजूला गोलंदाज वर्चस्व गाजवत असताना आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज आपली ताबडतोड बॅटिंग दाखवत असताना. हो यावेळेस आणखी एक प्रहार. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. बॉल होता स्लॉट मध्ये डिपॉझिट केला काऊ कॉर्नरच्या बाहेरच्या प्लॉट मध्ये. षटकार. धन्यवाद. सन्माननीय प्रकाशजी मालकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की व्यासपीठावरती आपण यावं. स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. यावरचा बॉल आणखीन एक आडवा बॅटनेच खेळलाय. क्षेत्ररक्षक उभे आहेत. ग्राउंडेड फटका यावेळेस सुद्धा बाल बचावले गेलं. त्या ठिकाणी तोच एरिया ऑलमोस्ट होती. SDP ट्रॉफी सन्माननीय सुरेश दादा पाटील अविनाश दादा पाटील साहेबांचं हे दमदार आयोजन. माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती पद्माताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 9961 STP ट्रॉफीला आपण पाहतोय. यावरचा चेंडू देखील मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला गेला. सिंगल कंप्लीट केली जाईल. अँड बाय दिस 1 रन दिस इज द एंड फॉर द फर्स्ट ओव्हर. सेकंड ओव्हर जिथे मात्र टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 29 विदाउट लॉस ऑन द बोर्ड फॉर टीम स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ. 29 धावा या टोटलवरती मात्र जमा केल्या गेल्यात. पाण्याची मागणी केलेली आहे. यस गजाभाई आमचे मैदानाच्या आतमध्ये पाणी पोहोचवत आहेत. गजाभाईंचं पण विशेष कौतुक करायला पाहिजे. कारण पाणी देणं असेल चेंडू देणं असेल ही सगळी कामं ते करत असतात. आणि खरं तर असे यंग कार्यकर्ते महत्त्वाचे आहेत. जरी आपण ही स्पर्धा आयोजित केली असली सुरेशदादा पाटील यांनी अविनाशदादा पाटील यांनी पद्माताई पाटील मॅडम यांच्या नावाने जरी स्पर्धा असली कैरेच्या सगळ्या टीमचं जरी या स्पर्धेमध्ये योगदान असलं तरी पण युवा कार्यकर्त्यांची मेहनत फार महत्त्वाची आहे. मी नेहमी सांगत असतो ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि युवांची मेहनत कोणत्याही कार्यक्रमाला यशस्वी बनवत असते. आणि त्यामुळे ज्येष्ठांचं मार्गदर्शन तर आहेच पण युवांची मेहनत जी मात्र पाहतो आमचे गजाभाई जे आहेत पाणी पण घेऊन जात आहेत चेंडू पण देत आहेत. त्यामुळे त्यांचं पण आपण विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. ऑन स्क्रीनवरती पाहुण्यांना पाहतोय. क्या बात आहे. आमचा डीजे ऑपरेटर पण एकदम ऑन पॉईंट आहेत. त्यांनी पण जसं गजाभाईंचं नाव आम्ही घेतलं आणि त्यांच्यासाठी एक चांगलं गाणं पण वाजवलेलं आहे. चला गजाभाई आपण लगेच या आता कारण आपल्याकडे टाईम अलर्ट आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीची 4 षटकं जी आहेत 20 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण
देखील करायची आहेत. आत्तापर्यंत 10 मिनिटांमध्ये 2 षटकं ही पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे येणारी 2 षटकं पण 10 मिनिटांमध्ये आपण पूर्ण करावीत ही सूचना देखील असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. सन्माननीय प्रतीकजी भालेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करेन की व्यासपीठावरती आपण यावं. प्रतीकजी भालेकर साहेब, आपलं देखील स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. गोलंदाज तयार. ओव्हर क्रमांक 3. पहिला चेंडू लो, फुल टॉस ऑन साईडला. लॉंग ऑनचा एरिया आहे. क्षेत्ररक्षक उभे आहेत. सिंगल धाव मात्र मिळते. यंदाच्या वर्षी वया संघ जेवढ्या फॉर्ममध्ये आहे, खरं तर तेवढ्याच फॉर्ममध्ये तळवली संघ पण आहेत. त्यांना पण विसरता कामा नाही, कारण बरीचशी पारितोषिकं यंदाच्या वर्षी तळवली संघाने पण जिंकलेली आहेत. आणि त्यामुळे 2 बलाढ्य संघांमध्ये जेव्हा हे मैदानातील युद्ध होईल तेव्हा सगळ्या प्रेक्षकांना मजा येईल, यात मात्र कोणतीच शंका नाही आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुल टॉस ऑन साईडला. नको ती ऑडी, नको ती फरारी. बॉलने घेतलीये गगन भरारी. दमदार षटकार. षटकार आहे. 6 धावा मात्र या चेंडूवरती नक्कीच मिळाल्या जातील असं वाटलं होतं. फलंदाज मागणी करतायत ते काय, कारण खरं तर तसा इशारा पण त्यांच्या माध्यमातून देण्यात आला होता, पण कोणताही रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे फुल टॉस होता आणि फुल टॉसवरती फुल टोल वसूल केला. गोलंदाजी मार्कवरती मात्र गोलंदाज आपण पाहतोय सौरभ मालकर यांनाच पाहतोय. ऑन साईडला यावेळेस अडवा बॅटने क्रॉस पॅटेड फटका हा होता. यातून मात्र सिंगल धाव कन्व्हर्ट केली जाते. खरं तर चांगला माइंडसेट तेजस देशमुख यांचं पाहायला मिळतं. मगाशीच मी उल्लेख केला, खराब चेंडूवरती मोठे प्रहार, चांगल्या चेंडूंना दिलेला सन्मान एका चांगल्या खेळाडूची लक्षणं असतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण आपण पाहतो, जेव्हा खरं तर फलंदाज चौकार षटकार मारत असतात, त्यानंतर सिंगल डबल घेतात, स्ट्राईक रोटेट करतात, स्वतःला गेम टाईम देतात, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यावरचा बॉल ऑफ साईडला, इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर्स. मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह चौकार. कमालीची स्पर्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेश दादा पाटील साहेबांचं नाव जेव्हा येतं, खरं तर एक आदरपूर्वक व्यक्ती आणि खरं तर ज्यांना मान सन्मान मात्र लोकांनी या ठिकाणी मिळवून दिलेला आहे. खरं तर जेव्हा तुम्ही समाजाची समाज बांधिलकी जपता, जेव्हा तुम्ही समाजाशी आपुलकी जपता, जेव्हा तुम्ही समाजाशी प्रेमाचे संबंध जपता आणि जेव्हा तुम्ही समाजाशी खरं तर मदतीचं नातं जपता, त्यांच्या गरजेच्या वेळी तुम्ही त्यांच्या हाकेला धावून जाता, तेव्हा ती जनता तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचते, तुमचा आदर सन्मान करते. आणि तेच सन्माननीय सुरेश दादा पाटील खरं तर त्यांच्या सौभाग्यवतींच्या नावाने मात्र या स्पर्धेला आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. SDP ट्रॉफी, जिची चर्चा संपूर्ण रायगडमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळते आहे. हो, यावेळेचा चांगला चेंडू होता. आउटसाईड द ऑफ स्टंप, टप्पा पडलाय. बॉल मात्र बाहेरच्या दिशेने थोडासा निघून जाताना आपण पाहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. विदाऊट कनेक्शन नो रिॲक्शन, आणि त्यामुळे इथून देखील आपल्याला एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. धावसंख्येचा जर आपण आलेख पाहिला तर 41 धावा या स्कोरकार्डवरती आहेत. 5 ओव्हर्स म्हटले तर प्रत्येक सत्रामध्ये 30 चेंडू आपल्याला डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळतील आणि आत्तापर्यंत 41 धावा या स्कोरकार्डवर आहेत. ऑफ साइडला आणखी एक क्लासिकल फटका. क्या बात है, CLASS क्लास. आणखी एक चौकार. क्या बात आहे, अतिशय सुंदर गाणं डीजे ऑपरेटर यांनी पण वाजवलेलं आहे.
दिसाया साधा आणि पब्लिक त्यांच्यावर फिदा आहे, यात मात्र कोणती शंका नाही आहे. आणि STP ट्रॉफी करता यावर्षी 2 लाख रुपयांचं तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. आणि रसायनीमध्ये जर पहिल्यांदा 2 बाईक ठेवण्याचा मान जर कुठल्या स्पर्धेने मिळवला असेल तर तो सुरेश दादा पाटील साहेब आणि अविनाश दादा पाटील साहेब यांच्या या STP ट्रॉफीने मिळवलाय. 9961 हा त्यांचा लकी नंबर आणि 2 चमचमत्या बाईक्स या स्पर्धेमधून दिल्या जाणार आणि प्रथमच रसायनीमध्ये हा विक्रम झाला आहे. त्यामुळे सगळ्या आयोजकांचं विशेष कौतुक. गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र परिवर्तन केलं जाईल. दिनेश मालकर यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येतील. ओव्हर क्रमांक 4 त्यांच्या हातामध्ये सोपवली गेली आहे. आत्तापर्यंतची 3 षटकं आहेत ती खरं तर 16 मिनटं आता झालेली आहेत, पण 15च आपण पकडूया कारण ड्रिंक्स ब्रेक पण मध्ये झाला होता, त्याच्यासाठी तो 1 मिनटं आपण नक्कीच पॉज केलेला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत तरी तुम्ही वेळेमध्ये चाललेला आहात. दिनेश तयार आहेत. पहिला चेंडू खरं तर स्लॉग स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला जज करतात. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होत होता. 2 धावा तत्पूर्वी मात्र धावून पूर्ण केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट जिचा रोल क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्त्वाचा मानला जातो. तुम्हाला चांगली रनिंग या ठिकाणी ठेवावीच लागते आहे. 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या बरोबरीने धावफलक देखील मात्र पुढे जाईल. तब्बल 47 धावा. स्लोवर चेंडू होता आणि पॅडल स्वीप करण्याचा हा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी करतात दिनेश मालकर कारण त्यांना माहिती आहे चेंडूमध्ये पेस किती आहे त्याच्यापेक्षा खरं तर आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन्स किती आहेत हे फार महत्त्वाचं आहे. कारण जेवढे खरं तर जास्त वेगाचे चेंडू फलंदाजांच्या दिशेने फेकले गेले त्याच्यावरती मोठे प्रहार आले आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता गती परिवर्तन आपल्याला करावं लागेल. कटर बॉल्सचा वापर आपल्याला करावा लागेल आणि त्याच दिशेने मात्र गोलंदाजी होती आहे. फुल टॉस होता यावेळेस पण कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या एरियामध्ये या फटक्याला एक्झिक्यूट केलं होतं. क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाही आहेत पण तत्पूर्वी देखील मात्र 2 धावा या ठिकाणी मात्र धावून पूर्ण केल्या जातील. चांगली ओपनिंग पार्टनरशिप आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि 50 धावा या पूर्ण केलेल्या आहेत. स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टार वया टीम टाळ्या वाजलेल्या आहेत ट्रगआउट मधून आणि वाजल्या पण पाहिजेत कारण टीमचं अर्धशतक पूर्ण झालंय. यावरचा बॉल बॅकफुटला गेलेत. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक फंबल करतात परंतु कव्हरअप चांगला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? रनआउटची संधी खरा फेकी केली आहे. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा हा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण. 4थ्या धावेचा हा प्रयत्न असेल आणि 4थ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र रनआउटची विकेट जातीये. ये क्या हुआ कैसे हुआ पण इथे विकेट गेलेली आहे. पाण्याची मागणी पुन्हा एकदा केलेली आहे. गजाभाई आमचे पाणी घेऊन जातील. धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या बॅटिंग करत असणाऱ्या टीमच्या तर मात्र त्या धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 53 धावा. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 या पोझिशनवरती राज पवार मैदानाच्या आतमध्ये इन होताना आपल्याला पाहायला मिळतील. पवारची पॉवर पाहायला मिळेल का? कारण हे जे षटक आहे ते मात्र आता आपल्या अंतिम षटकाकडे वाटचाल करते या सत्रामध्ये आणि त्याच्यामुळे तुम्हाला आता मात्र वेल फिनिशरचा रोल आपल्या टीमसाठी अदा करावा लागेल. कैरे गावाची हँडसम पर्सनॅलिटी पतूजी भालेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
त्यांचं पण आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया अगदी सहर्ष सहर्ष असं स्वागत. टॉस करण्यासाठी यावं. पुढील मॅच ज्या दोन टीम दरम्यान असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस पण फुल टॉस. इथे मात्र चेंडू होता. गेंदबाज रह गया हक्का बक्का और दिया मौका तो लगाया छक्का. षटकार. चला पुढील मॅचचा टॉस ज्या दोन टीम दरम्यान असेल. मनीष 11 कांबे आणि नवजीवन सावंडोली. एफ ग्रुपमधील दुसरी मॅच आहे. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. यावरचा खोलवर टप्पाचा सरळ बॅटने फटक्यात होतं वजन आणि धावा अर्धा डझन. 1 ब्रिंग्स 2. आणखीन एक षटकार. प्रत्येक जे खैरमोडे जे मात्र या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून रजत पाटील यांच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. खरं तर त्यांनी समालोचन केलं पण नाही, फक्त माईक धरलेलं आहे. आधीच पारितोषिक म्हणजे केलं तर कदाचित आमच्या पोटावरती लात मारू नका. चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया. इकडे 4 ओव्हरचा खेळ मात्र संपला गेला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 65 धावा 65 रन्स इज ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट फॉर बॅटिंग टीम स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टार वयाळ. शेवटच्या एका ओव्हरचा खेळ मात्र बाकी आहे आणि डेथ ओव्हरसाठी डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज शुभम मालकर यांचा वापर केला जाईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आडव्या बॅटने उडवलाय. फुल पॉवरफुल. माचिस तो यूं ही बदनाम है, आग तो बल्लेबाजी में तेजस भाई ने लगाई है. आणखीन एक षटकार. तेरा चेंडू आणि 37 धावांची इनिंग साकार करत असताना तेजस देशमुख संघाचा कर्णधार. कप्तान चलेगा सीना तान तो टीम छुएगी जीत का आसमान. बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे. आणि कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट रोल आपण पाहतोय. 13 मध्ये 37 केलेले आहेत तेजस देशमुख यांनी आणि टीमची टोटल आता 71 71 या धावसंख्येवरती मात्र पोहोचताना पाहायला मिळेल. कमालीची बॅटिंग होतीये. आक्रमक विथ 1 सक मैदानाच्या आतमध्ये तेजस देशमुख यांना आपण पाहतोय. टीमची धावसंख्या मात्र 71 या आकड्यावरती. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती जेव्हा तुमच्यावरती मात्र प्रहार केला जातो ॲज अन बॉलर तुमच्यावरती सायकोलॉजिकल प्रेशर ज्याला मानसिक दडपण असं म्हटलं जातं ते तुमच्यावरती असेल. पण तर दडपणाला झुगारून स्वतःच्या ताकदीवरती टिकून राहाल तर यश तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मिळेल आणि स्वतःची ताकद टिकून ठेवण्याची गरज. खोलवर टप्पाचा बॉल होता. मी म्हटलं होतं स्वतःच्या ताकदीवरती टिकून तुम्हाला राहावं लागेल आणि गोलंदाज शुभम मालकर यांनी दाखवलाय की हम्मे भी है दम आणि इथून मात्र यॉर्कर चेंडू फेकलाय. कमालीचा चेंडू होता. कमबॅक केला गेलाय. डॉट चेंडू मात्र यावेळेस येताना पाहायला मिळेल. तेजस देशमुख स्पर्धेमधील अर्धशतक पूर्ण करणार का? 14 चेंडूमध्ये 37 धावा त्यांनी केल्यात. अजूनही 4 बॉल पहिल्या 17 मध्ये बाकी. हो चांगला चेंडू होता परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेरून जाणारा हा बॉल आहे. पंच अरुण पारंगे सरांचा इशारा आमच्या दिशेने येतोय. 2 हात समांतर केले गेलेत आणि चेंडूला मात्र अवांतर देखील घोषित केलाय. व्हाईट बॉल फेकायचे नाही आहेत. शुभम मालकर ॲज अन बॉलर यू हॅव टू मेंटेन कन्सिस्टन्सी. ॲज अन बॉलर यू हॅव टू मेंटेन ॲक्युरेसी इन लाईन अँड लेंथ जी तुम्हाला यावेळेस मेंटेन करावी लागेल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक व्हाईट बॉल.
शुभम मालकर. खरं तर चुकीला ओळखणं, चुकीतून शिकणं, चुकीला सुधारणं एक खेळाडू म्हणून तुम्हाला नेहमी करावं लागतं, पण तसंच चित्र पाहायला मिळत नाहीये. इथे चुकीला पुनरावृत्त केलं जात आहे. एक व्हाईट बॉल फेकल्यानंतर दुसरा देखील व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलाय. ज्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ना, फोर व्हीलर्स वगैरे, त्यांना विनंती आहे की मॅच थोडीशी चालू आहे, त्यामुळे पटकन आपण त्या बाहेर पण घेऊन जायच्यात, कारण मॅचमध्ये कोणताही अडथळा आला नाही पाहिजे याची देखील नोंद मात्र सगळ्यांनी घ्यायची. गोलंदाज तयार झालेत. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. फर्स्ट स्लिपमध्ये बॉल, धाव घेतली नाहीये. तेजस देशमुख यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवायची आहे. स्वतःवरती त्यांचा असलेला प्रचंड विश्वास आहे. संघाचे कर्णधार आहेत आणि त्यामुळे मात्र धाव पण घेत नाहीयेत. धावा स्थिरावल्या जातील. स्कोर कार्डवरती मात्र आता 73 या आकड्यावरती. पहिला षटकार आला, डॉट बॉल आला, 2 वाईड आले आणि परत डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मोदू आहे. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 3 balls are still remain in the first inning. शुभम मालकर तयार झालेत. यावेळेचा बॉल फटका चांगला आहे. फ्लॅट, फॅब्युलस, फ्युरियस, एक्सलंट, माइंड ब्लोईंग, क्लासिकल षटकार. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पुरवायचा आहे. नक्कीच पाटील म्हटलं की ब्रँड, आणि ब्रँड म्हटलं की आठवण होते सुरेश दादा पाटील साहेबांची. यात मात्र कोणतीच शंका नाही आहे. 9961 हा त्यांचा लकी नंबर आणि स्पर्धा पण A1 आहे, यात पण कोणतीच शंका नाही आहे. कमालीचं दर्जेदार हे आयोजन, परंतु कमालीची फलंदाजी पण त्या ठिकाणी करतायत तेजस देशमुख. 6 धावेंनी टीमची टोटल मात्र पोहोचली आहे, ते म्हणजे 79. 79 धावेंवरती संघाचं धावफलक आणि तेजस देशमुख पोहोचत आहेत वैयक्तिक 16 चेंडूंमध्ये 43 या धावसंख्येवरती. अजूनही मात्र 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. तेजस देशमुख यांना अर्धशतक पूर्ण करण्यासाठी हव्या आहेत त्या म्हणजे धावा 7. अर्धशतक होईल का हे पाहणं मात्र तितकंच गरजेचं. शुभम मालकर 2 चांगले चेंडू फेकावे लागतील. धावांचा डोंगर उभा झालाय. शेवट तुम्हाला तुमच्या टीमसाठी चांगला करावा लागेल या सत्रामध्ये. फुल टॉस बॉल उडवलाय. तडाका पटाका धमाका, आणखीन एक षटकार. शेवटचा बॉल मिस केलाय. येथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचांचं बोट येईल आकाशात, होतील रनआउट आणि इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. अक्षयजी पवार आणि समीरजी म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण यावं. आपलं सहर्ष स्वागत. पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना स्वर्गीय आदित्य स्मृती यंगस्टर वयाळ धावा बनवल्या स्कोर कार्डवरती, त्या म्हणजे तब्बल 85 धावा. तेजस देशमुख 18 चेंडू 49 बनवल्या. राहुल देशमुख 10 मध्ये 21चं योगदान दिलं आणि राज पवार ज्यांनी 2 मध्ये 12 धावा केल्या आणि एका गडीच्या मोबदल्यात बनवल्या 5 ओव्हर नंतर 85. टाळ्यांचा कडकडाट होतोय. 18-49 ची कमालीची इनिंग खेळली आहे तेजस देशमुख यांनी. खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेयर्सच बसतील. समर्थकांना विनंती आहे.
खेळाडू कक्षामधून जास्त आवाज पण आपण करायचा नाही आहे आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त प्लेयर्सच बसतील. कोणत्याही प्रेक्षकांनी किंवा समर्थकांनी डगआउटमध्ये बसू नका आणि डगआउटमध्ये जेव्हा तुम्ही बसाल तेव्हा थोडी शांतता प्लीज नम्रतेची विनंती आहे की आपण मेंटेन देखील ठेवायची आहे. चला टॉस करण्यासाठी यायचं आहे. पुढील मॅच ज्या दोन टीमच्या दरम्यान असेल एफ ग्रुपचीच ती मॅच आहे. एका बाजूला मनीष 11 कांबे, स्वर्गीय मनीष 11 कांबे आणि त्यांच्या विरोधात नवजीवन सावंडोली या दोन टीमच्या दरम्यान ती मॅच. चला दोन्ही कॅप्टन या, टॉस केला जाईल. सन्माननीय उमेश दादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मात्र टॉस या ठिकाणी करायचा. एका बाजूला संघ असेल स्वर्गीय मनीष 11 कांबे आणि त्यांच्या विरोधात नवजीवन चावंडोली या दोन्ही टीम दरम्यान मॅच. दोन्ही कॅप्टन्स विनंती आहे की आपण आमच्यासोबत टॉस बॉक्समध्ये यावेळेस जॉईंट व्हायचं आहे. दमदार स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आणि टॉस मात्र त्या स्पर्धेचा केला जाईल. उमेश दादा पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र यावेळेस हा टॉस केला जातो आहे. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एका बाजूला संघ असेल तो म्हणजे नवजीवन चावंडोले आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय मनीष 11 कांबे असेल. STP असा कॉल केला गेला आहे आणि यस STP ग्रुपच आलाय. टॉस जिंकलेला आहे स्वर्गीय मनीष 11 कांबे संघाने. कॅप्टन काय डिसिजन असेल? फिल्डिंग घेण्याचा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खरं तर अचानकच्या क्रीडांगणावरती सातत्याने बऱ्याचशा स्पर्धा तुम्ही खेळल्या असाल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. काय कारण असतील फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतला असेल? फिल्डिंग या कारणास्तव घेतले की सेकंड अटेम्प्टला आम्हाला बॅटिंग करायला भेटेल आणि चेस करायचे आम्ही 100% प्रयत्न करू. त्याच्याच बरोबरीने खरं तर STP ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहताय. सुरेश दादा पाटील साहेबांचं हे दमदार आयोजन आहे आणि प्रथमच रसायनीमध्ये खरं तर दोन ग्रुपमध्ये बाईक पण दिल्या जाणार आहेत आणि तो विक्रम या स्पर्धेने केला आहे. या आयोजनाविषयी काय म्हणणार? कारण तब्बल 2 लाख रुपयांची स्पर्धा आहे आणि आपल्या लोकल टीम्सना पण त्यांनी खेळण्याची संधी दिलेली आहे. ही खरं तर एक मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी काय म्हणाल? SDB चषक हा आपल्या रसायनी परिसरातील हा एकमेव असा जाणता चषक आहे ज्याच्यामुळे रसायनी फेमस आहे. बाकी भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण तुम्हाला या ठिकाणून देऊयात. शुभम तुमच्या वाटीला प्रथमतः बॅटिंग आलेली आहे. अर्थातच 5 ओव्हर 30 चेंडूंचं एक सत्र आपल्याला पाहायला मिळेल. टॉस किती महत्त्वाचा होता? टॉसचा काय एवढा काय विषय नाही. गेम चांगली झाली. हा गेम चांगली व्हायला पाहिजे आमची. बस जास्तीत जास्त स्कोअर करायचा प्रयत्न करू. यंदाच्या वर्षी टीमचा परफॉर्मन्स कसा राहिलाय? संघ कशी वाटचाल करतोय? किती पारितोषिकं जिंकलेत आणि कोणत्या फॉर्ममधून तुम्ही यंदाचं सीझन पुढे चालवताय? यंदा आमचे 7 नंबर झाले. एंट्रा पण आम्ही जास्त खेळलो नाही. ही आमची दुसरीच नाईटची एंट्री आहे. आणि त्याच्याच बरोबरीने स्वर्गीय मनीष 11 कांबे संघाच्या विरोधात यावर्षी मागच्या वर्षी कधी मॅच झाली आहे का? कोण जिंकलाय कोण हरलाय काय आठवणी असतील? फर्स्ट एकदा आम्ही जिंकलो, एकदा ते जिंकलेत. आता ही परत ही तिसरी मॅच आहे या सीझनची. भरपूर साऱ्या शुभेच्छा मी तुम्हाला देखील या ठिकाणून देतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊयात. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम स्वर्गीय मनीष 11 कांबे वन द टॉस. दे हॅव इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. टॉस जिंकलाय आणि घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. थँक्यू सो मच.
आणि अर्थातच आपले या स्पर्धेतील एक मुख्य घटक आणि सिद्धू 11 कैरे या नावाने मात्र जो संघ आपण पाहतो त्याचे सन्माननीय सिद्धू दादा पाटील यांचं पण या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष करूया स्वागत. तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. खरं तर सन्माननीय सोपानजी मालकर साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करणार आहोत. चला सगळ्या पाहुण्यांना विनंती आहे, ज्यांच्या नावांचा उल्लेख मी करेन त्यांनी आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. जे आपण जर आपण उपस्थित असाल, सोपानजी मालकर जर आपण असाल तर आपण लगेच सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. त्यानंतर संदेशजी मालकर हे देखील मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यांना देखील विनंती आहे, आपण असाल तर सन्मान घेण्यासाठी या. त्यानंतर गणेशजी मालकर या ठिकाणी पाहायला मिळाले होते. त्यांना पण विनंती आहे की आपण देखील सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. सन्माननीय किरणजी मालकर साहेब यांना पण विनंती आहे, आपण देखील आपला सन्मान घेण्यासाठी या. त्यानंतर सन्माननीय कृष्णाजी बडेकर आणि नरेंद्र मालकर साहेब यांना पण विनंती आहे की आपण आपला सन्मान जो आहे तो घेण्यासाठी यावं. एक माना सन्मानाची स्पर्धा इकडे आमचे तानाजी उतेकर साहेब पण या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष असं स्वागत. सन्माननीय अभिजित दादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष असं स्वागत. तो चलिए, जब मैं लौटूंगा अपने ओरिजिनल अंदाज में वापस तो एसडीपी ट्रॉफी में करूंगा सभी का स्वागत. मैदान के अंदर चलती है दूसरी पारी का आगाज होता हुआ. पहली गेंद तीखा तेज तर्रार ये बाउंसर है, कान में सीटी बजाती हुई गेंद निकल जाएगी विकेट कीपर के दस्तानों में और यहाँ से आपको एक टॉट गेंद के साथ दूसरी पारी का आगाज होता हुआ नजर आएगा. प्रारंभिक बल्लेबाजों की अगर मैं बात करूंगा तो सलामी जोड़ी आई है समीर मालकर द लेजेंड ऑफ तड़वली और उनके साथ दिनेश मालकर. ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी. तो गेंदबाज है कविश पवार. दूसरी गेंद थी, हल्की हाथों से ड्राइव किया जाएगा. शॉट एक्स्ट्रा कवर का वो एरिया जहां पर फील्डर आपको गेंद का पीछा करते हुए नजर आएंगे. अच्छी फील्डिंग है ये. रन बचाए अपनी टीम के लिए. एक रन यहां से पूरा किया जाएगा. बाय दिस वन रन द अकाउंट इज ओपन फॉर द बैटर समीर मालकर एज वेल एज फॉर द टीम आई गांव देवी तड़वली. एक रन के साथ खाता खोला इन्होंने. 2 गेंदों का खेल हुआ. रन संख्या बनी है स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. पीछा करना है आपको बड़े टोटल का 86 रन आपको बनानी है 5 ओवर्स में. फुल टॉस थी ये ओवर द वेस्ट. अंपायर सिग्नल दैट दिस इज द नो बॉल. ओवर द वेस्ट यानी जो कमर की हाइट होती है उसके ऊपर डायरेक्टली गेंद अगर आपकी डिलीवर्ड होती है तो वो होती है नो बॉल. उसके ऊपर आएगा ये एक और रन यानी 1+1. बाय 1 गेट 1 वाला ये ऑफर था, जहां पर बिना दसरा बिना दिवाली का बोनस 1 और 1 मिलाकर होती है 2. वो 2 रन मिलेंगे टीम तड़वली को और टोटल आगे बढ़ता हुआ पहुंचेगा 3 के ऊपर. देखिए ये पहली वार्निंग भी होगी गेंदबाज के लिए. 2 बीमर की नो बॉल हमारे टेनिस बॉल क्रिकेट में 1 ओवर में अलाउड नहीं है, तो ये 1 फॉर द ओवर भी आप कह सकते हैं एक तरीके से गेंदबाज कविश पवार के लिए. फ्रीड होगी. अंपायर ने अपने हेलीकॉप्टर को घुमाया. अपॉर्चुनिटी है उसको दोनों हाथों से कबूला. स्लॉट वाली गेंद को भेजा आउट ऑफ द प्लॉट. आता तर्जन 6 रनों के लिए. कविश पवार बेस्ट बॉलर की अवार्ड भी इस खिलाड़ी ने जीती है. अच्छे फॉर्म में चल रहा है ये खिलाड़ी, लेकिन यहां पर खराब शुरुआत. हाफ ट्रैकर बॉल थी. शॉट हम पूल किया ऑन साइड पर. P1 का मतलब होता है पावर प्ले और मैदान के अंदर हो रही है पावरफुल हिटिंग. एक और 4 रन.
समीर मालकर एक लेजेंड क्रिकेटर है तड़वली के, उसका नजराना उन्होंने मैदान के अंदर पेश किया। ताकत, नजाकत, एक्सपीरियंस, सारी चीजें इस खिलाड़ी में भरपूर है। और यहाँ पर अब रनों की आतिशबाजियां होती हुई, एक और बार स्लॉट वाली गेंद को उड़ाया। चांद पर गया था चंद्रयान और गेंदबाज को दिखाया आसमान। तारा मंडल में ये एक और लंबा छक्का। कमाल की बल्लेबाजी होते हुए समीर मैदान के अंदर पूरी तरीके से आतिशबाजियां करते हुए नजर आएंगे। बड़े रन चेस को जब आप चेस कर रहे होते हैं, शुरुआत आपको अटैकिंग अंदाज के साथ करनी पड़ती है। अच्छी शुरुआत मतलब अच्छा नतीजा, और वह शुरुआत मिली बैटिंग टीम को। यहां पर भी कवर के ऊपर से क्या बात है, मेरे पास ताकत है तो मेरे पास नजाकत है। जियो समीर मालकर जियो, एक और 4 रन। मैदान के अंदर P1 की पहली ओवर का खेल समाप्त होता हुआ नजर आएगा। 86 को चेस करते हुए रन बनी है 23। और इक्वेशन की अगर मैं बात करूंगा तो आने वाली 24 गेंदें और जीतने के लिए 63 रनों की जरूरत होगी बैटिंग करते हुए टीम तड़वली को। 4 ओवर्स 63 जो आपको यहां से चेस और करनी है। और पहले ओवर के लिए 5 मिनट का टाइम लिया है। पहले ओवर में 5 मिनट लिए, मतलब आने वाले 3 ओवर जो है वो टोटल 15 मिनट में है। 4 ओवर के लिए 20 मिनट है, वरना आखिरी ओवर में एक्स्ट्रा खिलाड़ी 30 यार्ड सर्कल में होगा। गेंदबाज आएंगे। समाधान पहली गेंद के ऊपर यहां से भी किया जाएगा आक्रमण। दोनों तरफ से अब रनों की मारामारी हो रही है। एक और 4। डीजे हमारे एक डैशिंग ऑर्गेनाइजर रोहित दादा पाटिल, इनकी तरफ से इनाम आ चुका है। 3 गेंदों पर 3 छक्के। अगर कोई भी तड़वली का बल्लेबाज मारता है तो 1000 का इनाम, और अगर तड़वली इस मुकाबले को जीतती है तो रोहित दादा पाटिल इनकी तरफ से 3000 का इनाम यहां से बिल्कुल दिया जाएगा। कमाल की बल्लेबाजी हो रही है ये। दोनों तरफ से आक्रामक क्रिकेट आपको मैदान के अंदर नजर आएगा। 27 रन बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर। दूसरी ओवर में आक्रमण किया समाधान पर। लेफ्ट आर्म एक और बार स्लॉट में दिए। द बॉल इज इनटू द एयर, फील्डर डाउन द बॉल, लेकिन सिर्फ देखते रह जाएंगे। आउट ऑफ द पार्क, अनदर बिग वन, अनदर सिक्सर। रोहित दादा पाटिल तो एक नंबर है ही, लेकिन मैदान के अंदर बल्लेबाजी भी अब एक नंबर वाली हो रही है, A1 वाली हो रही है। और 2-6 अगर आती है तो रोहित दादा पाटिल देंगे 1000 का इनाम बल्लेबाज को। लेकिन क्या वो रन आएंगे? फिलहाल तो डबल तिरी का मतलब होता है 33, जो आंकड़ा आपको स्कोर कार्ड के ऊपर यहां से आता हुआ नजर आएगा। 33 रन 2 गेंदों पर 10 खर्च किए। एक्सपेंसिव ओवर, खराब शुरुआत होती हुई समाधान के द्वारा इस ओवर की। ऑन साइड पर ड्राइव किया यहां से, स्वीट साउंड आपने सुना। 1 रन यहां से कंप्लीट होता हुआ नजर आएगा। विकेट की बात में करूंगा तो पूरी तरीके से पाटा विकेट है, एकदम फ्लैट, मानो हाईवे बनाया गया हो ऐसे विकेट
ये आपको देखने को मिल रही है। इसी वजह से बल्लेबाजों के लिए ये मैदान आपको लकी साबित होता हुआ नजर आएगा। मैं हमेशा कहता हूँ बल्लेबाजों के लिए स्वर्ग तो गेंदबाजों के लिए नर्क वाला ये मैदान फिलहाल के लिए, क्योंकि ये विकेट शुरुआत में बहुत सख्त है, बहुत पाटा है, फ्लैट है और रनों की बरसात भी होती हुई। विहान सागर पाटील यांच्याकडून जे आमचे डान्सर आहेत ना, त्यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं, लेकिन ये जड़ में ओहो क्या हुआ मैदान पर, अंपायर की उंगली आसमान में। हार और जीत के बीच जो खिलाड़ी सबसे बड़ी दीवार बनकर खड़ा था, समीर मालकर, उस दीवार को चकनाचूर किया समाधान ने और ये दिया जाएगा पहला बड़ा झटका। सुजीत इनएक्ट नंबर 3 की पोजीशन पर आए हैं। समाधान ने बड़ी सफलता दिलाई। बल्ले का बाहरी किनारा था, बाहरी किनारा और भाग्य का सहारा, नसीब साथ, क्या बात, ये मिलेंगे 4 रन। uh, 38 रन बने। जड़ में डाली थी ये यॉर्कर बॉल थी, मोस्ट डिफिकल्ट डिलीवरी बोल्ड बैन बॉलर यॉर्कर, और उस यॉर्कर का इस्तेमाल भी यहां से किया जाएगा। 1 रन कंप्लीट होता हुआ आपको जरूर नजर आया। क्रिकेट में 2 ही चीजें परफेक्ट है, एक तो भारत रत्न द गॉड ऑफ क्रिकेट सर सचिन रमेश तेंदुलकर, और दूसरा परफेक्ट यॉर्कर, जिसके ऊपर आइए 1 और इसी 1 के साथ होगी 2 ओवर की समाप्ति। टीम का टोटल बनेगा 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट। और इक्वेशन की अगर मैं बात करूंगा तो आने वाली 18 गेंदें और जीतने के लिए 47 रनों की जरूरत होगी। आई गावदेवी तड़ौली को, लेकिन होगा ड्रिंक्स ब्रेक, तो मौका डीजे बजाओ। अंकित मालुसरे सर या ठिकाणी आलेले आहेत। एक जबरदस्त समालोचक, त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत। गेली 3 दिवस रात्र या स्पर्धेची धुरा त्यांनी आपल्या खांद्यावरती सांभाळली आणि आज शेवटच्या दिवस रात्रीमध्ये पण ते आलेले आहेत। त्यांचं पण आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया। तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जाऊया। तो 18 गेंदे और जीतने के लिए 47 रनों की जरूरत है। पहले ओवर में रन संख्या बनी थी 23 रन, दूसरी ओवर में रन बनी है टोटल 16 और 2 ओवर के बाद बनी है 39, लॉस ऑफ 1 विकेट। 18 balls are remain and 47 runs are required to win for batting team आई कावदेवी तड़वली। 18 गेंदे 47 गेंदबाजी में यहाँ से आपको परिवर्तन होता हुआ नजर आएगा। परिवर्तन संसार का नियम है, तो गेंदबाजी में भी इन्होंने परिवर्तन किया। तीसरी ओवर की भागदौड़ को संभालने के लिए आपको गेंदबाजी मार्ग के ऊपर गेंदबाज कविश पवार आते हुए नजर आएंगे। ये होती है ताकत, ये होता है विश्वास। कविश पवार पहले ओवर में 23 रन दिए थे, लेकिन तेजस देशमुख का विश्वास है कविश पवार के ऊपर, और इसलिए कविश पवार को अपने लीडिंग बॉलर को दोबारा से अटैक में लाया है इन्होंने तीसरे ओवर के लिए। 5 ओवर की मैच, एक गेंदबाज डालेंगे 2 ओवर।
और बाकी के 3 गेंदबाजों को सिंगल 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 यानी 3 ओवर्स डालने का मौका मिलेगा। मतलब टोटल 5 ओवर्स 4 बॉलर्स, ऐसे आपको रणनीति यहाँ से देखने को मिलेंगी। और कविश पवार को दोबारा से अटॅक मिलाया। या दरम्यान चांभारली ग्रामपंचायतीचे सदस्य मनोहरदादा मात्रे, त्याचबरोबरीने सचिन कुरंगले आणि कांब्याचे आमचे विश्वास माळी यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्यांना मी विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं। आपलं सहर्ष असं स्वागत SDP ट्रॉफी 2026च्या माध्यमातून। त्याचबरोबरीने आनंद कुरंगले यांचंही आगमन झालंय, त्यांचं पण स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून। 40 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर बनी है। 18 में चाहिए थे 47, लेकिन समीकरण बदलता हुआ अब 17 गेंदे और 46 रनों की जरूरत नजर आएगी। ओ अटैक किया, आक्रमण, क्या बात है, खूबसूरत ये स्ट्रोक था। चली चली रे गेंद मेरी चली रे, और गई गई रे गेंद तुम मैदान के बाहर गई रे। 6 रन है ये। लवली टीम, चेंडू आणायला खेळाडू कक्ष कोणीही सोडू नका। जर अपोजिट संघाने आक्षेप घेतला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण स्पर्धेचा नियम खेळाडू कक्ष खेळाडूंसाठीच आहे, तिथेच आपण बसायचंय। चलिए गेंदबाज तैयार होंगे। एक और बार आक्रमण किया, यहां से गेंद को उड़ाया था मिड ऑफ के ऊपर से डीप लॉन्ग ऑन की तरफ, मिड ऑन के ऊपर से, लेकिन यहां से 2 रन पूरे भी किए जाएंगे। डाइव लगाई, इसे कहते हैं संपूर्ण समर्पण, इसे कहती है 100% कमिटमेंट, और इसे कहती है 100% एफर्ट जो इस खिलाड़ी ने अपने टीम के लिए दिए मैदान पर। अपने गांव के नाम के लिए जब आप खेलती है, अपने गांव के नाम के सम्मान के लिए जब आप खेलती है, गिरना होता है, लड़ना होता है, मैदान के अंदर चोट आए तो भी चलेगा, लेकिन गांव की टीम का नाम झुकना नहीं चाहिए, यही आपका लक्ष्य होता है। और उसी कोशिश में गिरूंगा, पढ़ूंगा, लड़ूंगा, झुकूंगा नहीं, ये इस खिलाड़ी ने बताया। अच्छा एफर्ट था ये। यहाँ से आपको 2 रन भी कंप्लीट होते हुए नजर आएंगे, और इन्हीं 2 के साथ टोटल आपको आगे बढ़ता हुआ रन संख्या बनेगी 48, 48 रन। 48 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। 18 गेंदों में जरूरत थी 47 रनों की। शुरुआती 3 गेंदें जहां पर आई है टोटल अभी तक 9 रन, यानी समीकरण में आपको बदलाव होता हुआ नजर आएगा। गेंदें बचेंगे यहाँ से टोटल अब 15, और 15 गेंदों में जीतने के लिए 38 रनों की होगी जरूरत। 15 बॉल्स 38 रन रिक्वायर्ड। ओ तेज तर्रार थी ये, अपील जरूर की थी जस ने, लेकिन अपील में उत्साह नहीं था, कन्विंस नहीं कर पाई है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अतिरिक्त उछाल आपको इस गेंद पर देखने को मिला। एक्स्ट्रा बाउंस, बीटन द बैटर ऑन क्रीज, ये सिचुएशन को भी आपने देखा जहां पर ये डॉट गेंद आई है। खूबसूरत ये मैदान, स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा नगरी अचानक का ये खूबसूरत मैदान है। यहां से फिर एक बार खेलना चाहती है सामने की तरफ, लेकिन तेजस ने क्या किया, ओवर एक्साइटमेंट कभी कभार अपने आप के ऊपर भारी पड़ जाती है। ये 1+4 और यहां से 5 का पंजा। का पहला 5 आता हुआ, क्योंकि सिंगल था उसके ऊपर ये बाउंड्री भी आई, यानी टोटल 5 रन यहां से मिलेंगे। और इसी के साथ रन संख्या आपको आगे बढ़ती हुई नजर आएगी। टोटल की बात मैं करूंगा तो रन संख्या बनी है 53, 53 रन स्कोर कार्ड पर। आखिरी गेंद करेंगे अपने स्पेल के कविश पवार। ओह डॉट गेंद थी ये, तेज तर्रार थी, प्ले एंड मिस, परफ्यूम बॉल, डॉट गेंद। डॉट गेंद के साथ ओवर नंबर 3 का खेल आपको समाप्त होता हुआ नजर आएगा। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद
टोटल बनाए स्कोर कार्ड के ऊपर 53, लॉस ऑफ 1 विकेट। गेंदें जो बची है वो है टोटल 12 और जीतने के लिए बनानी है 33 रन। येणारे 12 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज, पण लाईव्ह स्क्रीनवरती आपण बघू शकाल, ऑन स्क्रीनवरती सावंडोलीचे आमचे पंकज पाटील मुख्य व्यासपीठावरती त्यांची उपस्थिती पाहायला मिळते। त्यांच्या जोडीला खऱ्या अर्थानं सिद्धू पाटील या स्पर्धेला लीड करत असताना आणि संपूर्ण एचडीपी ग्रुप खरं तर ऑन स्क्रीनवरती आपण बघू शकाल। मैदानावरती पाणी घेऊन जायचंय, शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत, 33 धावसंख्येची गरज। प्रतीक शेठ बालेकर यांची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावरती बघू शकाल, सिद्धू पाटील यांच्या समेत त्यांना आपण बघतोय। वेळेचं बंधन असेल याची दक्षता घ्या, कारण आज प्रचंड आपल्याला वेळ महत्त्वाची असेल, भरपूर मॅचेस आजच्या रात्रीत आपल्याला कव्हर करायचे आहेत। खरं तर शेवटचे आता 12 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज उरली आहे ती 33 या धावसंख्येची। बारह गेंदे और जीतने के लिए 33 रनों की जरूरत। रिक्वायर रन रेट जो होगा वो होगा 16.50, यानी 16.5 रनों की औसत हर एक ओवर के पीछे आपको मेंटेन करनी है। हालांकि 16.5 टेक्निकली बात करेंगे तो बनेंगे नहीं, इसी वजह से एक ओवर में अगर आप 17 लेंगे फिर एक ओवर में 16 लेंगे तो 12 में 33 बनेंगे। ओवर नंबर 4 की शुरुआत, पहली गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड अटैक किया जाएगा, डीप लॉन्ग ऑफ का एरिया, खिलाड़ी वहां पर थोड़ा सा पंबल करते हुए नजर आएंगे। गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती, हमेशा मैंने बात की इस बारे में। स्मॉल मिस्टेक लीड्स टू बिग लॉसेस, छोटी गलतियां बड़े नुकसान तक लेकर जाती है। बाउंड्री को चेक करना है। चलिए थर्ड अंपायर है बिल्कुल यहाँ पर, चेक करेंगे। मानस 12 मध्ये 33 ची आवश्यकता आहे, या चेंडूनंतर आपल्याला बाकी समीकरण मिळेलच, पण जोपर्यंत खेळपट्टीवरती दिनेश मालकर मैदानावरती असेल ना, बाउंड्री है ये, याचा अर्थ आता शेवटचे मानस 11 चेंडू बाकी आहेत आणि 29 ची आवश्यकता। पण दिनेश मालकर अगदी मागे 2-3 मोसम जर आपण मागे गेलो तलवली गावासाठी, तर समीर असतील, दिनेश असतील, भन्नाट फॉर्ममध्ये होता, मध्ये इंजर्डपणा आणि त्या कारणासह आपण बघतोय काही काळ क्रिकेटपासून दूर राहिला, पण जसा कमबॅक केलाय ना, लढतोय, संघर्ष करतोय आपल्या गावाच्या नावासाठी, खऱ्या अर्थानं मैदानावरती झटताना लढताना पाहायला मिळतोय तो दिनेश मालकर। मॅच बनते तलवली टीमसाठी। यहां से फिर एक बार वही आक्रामक अंदाज, आक्रामक रवैया अपनाया था, कनेक्शन उतना बेहतर बनेगा नहीं। गेंद और बल्ले के साथ दूसरे रन की कोशिश करेंगे, स्ट्राइक रोटेशन के चक्कर में विकेट सैक्रिफाइस यहां से होते हुए झटका दिया जाएगा बैटिंग करती हुई टीम आई गांव देवी। बेल्स गिराई नहीं है, ये देखिए क्या किया गेंदबाज आपने, ये मौका था आपके पास, गलती आपने यहां पर भी दोहराई है। गलतियां नहीं चलती है मेरे दोस्त, ये क्रूशियल मोमेंट है। एक मानस में एक महत्वाची सूचना, मॅच पण महत्वाची आहे, पण आयोजक आम्हाला विनंती करतात, कृपया खेळाडू कक्ष कृपया बाहेरच्यानी उगाच आरडाओरडा करू नका प्लीज। इतकी मोठी टुर्नामेंट 3 दिवस तुम्ही स्वतः ही स्पर्धा बघताय, असं कधी घडलंच नाही। मॅच रोमांचक आहे, एक जिंकणार एक हारणार आहे, क्रिकेट आहे, खेळ आहे, हारजीत होती रहती है, पण तुम्ही थोडीशी शांतता राखा। बल्ला घूमा इस बार आउटसाइड टॉप स्टंप है, ये राहत की सांस ली होगी बल्लेबाज ने। अंपायर का आएगा व्हाइट बॉल का सिग्नल। समीकरण में बदलाव होता हुआ 10 गेंदे 26 रनों की जरूरत, 10 balls and 26 runs are required to win। ऑन स्ट्राइक एक एंड पर आप फिर एक बार देखेंगे बल्लेबाज दिनेश मालकर को। नाम है दिनेश, काम करो विशेष कि आपकी टीम जीते, लेकिन 10 गेंदे और 26 की दरकार है तो गेंदबाज तैयार है। बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी है वहां पर बीट करेंगे, नसीब का साथ मिला है और फील्डिंग टीम के लिए मैं कहूंगा नसीब खराब तो क्या करेंगे अशोक सराफ, और ये आएगा खटैक 4।
9 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है. 9 balls आर रिमेन. नीडेड 22 रन्स टू विन. दैट इज द इक्वेशन फॉर टीम आइकाव देवी तड़वली. 9 गेंदे जीतने के लिए 22 रन का समीकरण यहां से मैदान के अंदर बनता हुआ. चाहिए थे 12 में 33. 3 गेंदे हुई है. रन आए अभी तक इस ओवर में 11 और 9 में 22 का समीकरण यहां से बनता हुआ. एक और बार. वाह क्या बात है. कमाल की बल्लेबाजी. जीते की चाल, बाज की नजर. दिनेश की बल्लेबाजी पर संदेह नहीं करती है. एक और मैक्सिमम. आठ गेंदे जीतने के लिए बनाने हैं 16 रन. 16 का डोला, 43 की छाती. ये गाने की याद आती है जब भी आता है 16 का आंकड़ा. और वो आंकड़ा अब आपको बनाना है आने वाली 8 गेंदों पर. गेंदबाज के ऊपर है दबाव. दबाव में तो लोग बिखरते हैं, लेकिन दबाव में मैं निखरूंगा ये गेंदबाज को बताना पड़ेगा. अब 8 में 16. एक और बार आक्रमण. मिस टाइमिंग है ये. गेंद हवा में. खिलाड़ी आएंगे गेंद के नीचे. कैच स्टॉप. रन आउट के लिए भाग पड़ी है, लेकिन क्या होगा मैदान पर. दूसरा रन भी हुआ है पूरा. कमाल की बल्लेबाजी चलती हुई है. आई गांव देवी तड़वली टीम नसीब को आज अपने साथ लेकर आई है. लक को आज अपने साथ लेकर आई है. हमेशा कहते हैं अंकित सर, मेहनत चाहे आप कितनी भी करो, अगर लक फैक्टर आपके साथ नहीं होता तो आपको वो सक्सेस नहीं मिलती है. यहाँ पर मेहनत भी है, नसीब भी है, लक भी है और चीजें अच्छी होती हुई. समीकरण में बदलाव. 7 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत मैदान के अंदर आपको यहां से नजर आएगी. 7 balls 14 runs. दिनेश इज ऑन द स्ट्राइक. ओह बिल्कुल, ये भी लॉन्च किया. टेक ऑफ है. इलाका तेरा, धमाका मेरा. एक फाइट, वातावरण टाइट. 6 रन. ते तलवली टीमच्या बाजूने. हा खरा ट्रम्प कार्ड आहे तलवली संघाचा आणि आपण बघतोय की सगळी मदार त्यानं आपल्या खांद्यावरती घेतले. खूप चांगलं योगदान तो अद्यापर्यंत या मॅच मध्ये देत असताना 14 चेंडू त्यानं अद्यापर्यंत फेस केलेत. वैयक्तिक 49 धाबा त्यानं जमावल्यात. पहिल्या इनिंग मध्ये तेजस देशमुखनं तसा खेळ केला होता. 18 चेंडू फेस करताना 49 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. पण या धाबाही चेस होतील हे सांगत असताना दिनेश मालकरने केलेली कमालीची बॅटिंग आणि त्याच्या जोरावरती हा सामना आता खुला झालाय. तो तलवली टीमसाठी शेवटचे आता 6 चेंडू बाकी आहेत. 8 धावसंख्येची गरज. बिल्कुल कमाल की बल्लेबाजी की है. तेजस देशमुख तो अपना अर्धशतक पूरा नहीं कर पाए, लेकिन दिनेश मालकर अर्धशतक को पूरा कर सकती है. 14 गेंदों पर 49 रनों की ये पारी खेली है उन्होंने, लेकिन गेंदबाजी मार के ऊपर अब आएंगे कप्तान तेजस देशमुख. 6 गेंदे 8 रनों की जरूरत थी. कौन बनाएगा रन 8, कौन लगाएगा किसकी वाट, लेकिन आई है व्हाइट बॉल. 5 चेंडू आता 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. जर का अर्धशतक लगावलं फलंदाज दिनेश मालकर या फलंदाजानं तर रोहित सुरेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते फलंदाज दिनेशला. ओ आक्रमण किया ऑन साइड पर. आई गांव देवी तळवली मचाई खलबली और बताया आली रे आली, आता आमची बारी आली. और ये 6 रन. आणि काही होऊ देत, कोणी आतमध्ये जाणार नाही. 1 रन की जरूरत जीतने के लिए.
ओहो, यहाँ से गेंद निकल जाएगी लॉन्ग स्टॉप पर, नॉन स्टॉप। आई गांव देवी तड़ौली। नामुमकिन में मुमकिन छुपा होता है, ना कामयाबी में कामयाबी शब्द छुपा होता है, और जब होता है जोश, जज्बा, जुनून, ताकत, हिम्मत, तो जीत आपकी होती है। ये आई गांव देवी तड़ौली ने बताया। पहला मैच 86 के टारगेट को चेस किया और बनी है